नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये वर्षभर टिकणारे वाफेवरचे तांदळाचे पापड आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वाफेवरचे तांदळाचे पापड बनवण्यासाठी तांदूळ न भिजवता एकदम तांदळाच्या पिठापासून आज आपण खुसखुशीत असे पापड तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 ग्लास असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदूळ भिजवून सुद्धा पापड बनवले जातात, पण इथे मी तांदूळ न भिजवता एकदम झटपट असे तांदळाच्या पिठापासून आज पापड बनवायचे आहेत. त्यासाठी थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. गुठळी होणार नाही त्यासाठी आपल्याला सतत हलवून पीठ असं फेटायचं आहे. 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 ग्लास पाणी आपल्याला पुरेसं होत नाही, त्यासाठी आपण दुसरा ग्लास भरून पाण्याचा घ्यायचा आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला एकदम परफेक्ट असं बनवायचं आहे. तर अशा पद्धतीने सतत हलवून हे पीठ पापडी आपल्याला बनवता येईल अशा पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे. सतत हलवायचं आहे. तर मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ भिजवण्यासाठी मला कमीत कमी 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. 1 ग्लास पिठासाठी आपल्याला 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. आता हे पीठ आपण 4 तासासाठी भिजवून घेतलेलं आहे. 4 तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे. त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ टाकायचे आहेत. इथे पापड खार न वापरता एकदम साध्या सोप्या पद्धतीने खुसखुशीत असे पापड बनवणार आहोत. त्यासाठी सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर छान असं फेटायचं आहे. मस्त असं परफेक्ट पीठ झालेलं आहे. आता इथे मी कलरचा वापर करण्यासाठी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये थोडे थोडे पीठ आपल्याला टाकायचं आहे. पीठ टाकून अगदी 2 कलर इथे मी वापरणार आहे. चिमूटभर असा मी त्यामध्ये कलर टाकून घेणार आहे. ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर. तर अशा पद्धतीने कलर टाकून छान असं हे फेटायचं आहे. जास्तीचे कलर वापरायचे नाहीत, नाहीतर पापडी कडसर लागते. थोड्याशा प्रमाणामध्ये हे कलर आपल्याला टाकून छान असं फेटायचं आहे. कलरच्या पापड्या अतिशय सुंदर आणि सुरेख दिसतात. त्यासाठी कलरच्या पापड्या मला खूप आवडतात, म्हणून हे कलर मी त्यामध्ये टाकलेले आहे. जर तुम्हाला आवडत असेल टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने मस्त असं आपले पीठ तयार झालेलं आहे. आता आपण पापडी बनवण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी 2 तांबे पाणी पातेल्यामध्ये उकळत ठेवलेलं आहे. पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता आपण जी पातेल्यावरती जी प्लेट बसते तीच इथे आपल्याला वापरायची आहे. त्यानंतर पीठ इथे मी 2 चमचे परातीवर टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने गोल गोल अशी ही प्लेट फिरवायची आहे. त्यानंतर मस्त अशी गोल गरगरीत आपली पापडी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता तयार झालेली पापडी आता आपण पातेल्यावरती ठेवून घेऊया. पापडी पातेल्यावरती झाकून ठेवल्यानंतर 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता मस्त अशी पापडी वाफवून झालेली आहे. आता आपण भाकरी करायच्या प्लेटीमध्ये 2 तांबे पाणी थंड टाकून घेतलेलं आहे. थंड पाण्यामध्ये ही पापडी आपल्याला टाकायची आहे. मस्त अशी पापडी थंड झालेली आहे. आता इथे मी पापडी काढण्यासाठी दोऱ्याचा वापर केलेला आहे. तुम्ही सुईचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. दोऱ्यामुळे एकदम एकसारखी अशी पापडी निघल्या जाते. तर अशा पद्धतीने अलगद अशी आपण पापडीत काढून घेऊया. आणि पापडी टाकण्यासाठी इथे मी भाकरी ठेवायची जी दुर्डी असते त्या दुर्डीचा वापर केलेला आहे. पापडी छान अशी त्यावरती बसल्या जाते, मोडत नाही, त्यासाठी आपल्याला दुर्डीचाच वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता तयार करून घेतलेल्या पापड्या आपल्याला उन्हामध्ये टाकायच्या आहेत. तर 2 दिवसासाठी एकदम खणखणीत अशा आपल्याला पापडे वाळवून घ्यायचे आहेत. त्यासाठी अशा पद्धतीने मी सर्व पापड्या सुकायला टाकलेल्या आहेत. मस्त 2 दिवसासाठी पापडी खणखणीत अशी वाळवून घ्यायची आहे. वर्षभर टिकणारी पापडी आपल्याला उन्हामध्ये छान अशी वाळवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आता आपण ह्या पापड्या खणखणीत झालेल्या आहेत. आता आपण तळून पाहूया.
तर त्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल कडकडीत असं गरम झाल्यावरच आपल्याला पापडी तेलामध्ये टाकायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मस्त अशी तेलामध्ये पापडी एकदम दुप्पट अशी फुललेली आहे. खूप छान झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये अशा पद्धतीची वाफेवरची पापडी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवनवीन रेसिपीमध्ये.